नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आजच्या भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना मोठ्या आवाजात गाणी लावून तिचा एक्सरसाइज करत असते आणि एक्सरसाइज चालू असताना आबा बघायला येतात. इतक्या मोठ्या आवाजात कोण गाणी लावते सकाळी सकाळी. आबा येऊन तिला विचारतात हे काय चाललं आहे. तेव्हा ती खूप त्यांच्यावरती चिडते, जोरजोराने बोलू लागते. ह्या घरामध्ये स्वतःच्या मनाने काहीही करण्याची परमिशनच नाही. स्वतःसाठी काही करावं म्हणलं का लगेच सगळेजण जमा होतात आणि कुणाला प्रायव्हसीही देत नाही. ह्या घरामध्ये मला अजिबात राहावंसं वाटत नाही. कोणाला खाण्यापिण्याची पद्धत माहीत नाही. कोणी काहीही खातं, तेलकट तुपकट काहीही. आणि तिचं हे सगळं बोलणं रोहिणी ऐकत असते. ती खूप उद्धटपणे वागत असते. कलालाही आश्चर्य वाटत असतं ताई अशी काय वागते म्हणून. आणि कला कुणाचाही मान राखत नाही. फाड 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 बोलू लागते. या घरात मला असं वाटतं कुणालाही स्वतःच्या व्यायामाची स्वतःच्या शरीराची अजिबात काळजी नाही. व्यायाम करावा, छान फिट राहावं असं कुणालाही वाटत नाही. आणि माझं लग्न झाल्यापासून मी इथे आल्यापासून सगळं तेलकट तुपकट सगळं खाते आहे. मला माझ्या फिटनेसची काळजी आहे म्हणून मी आज ठरवलं होतं की व्यायाम करेल. पण त्याच्यातही प्रायव्हसी नाही. सगळं घर लगेच इथे जमा झाले काय झाले बघण्यासाठी. मला थोडीशी प्रायव्हसी हवी आहे. हे ऐकल्यानंतर रजनी तिला म्हणते की तुला कुणाचीही मर्यादा राखता येत नाही. तू खूप उद्धट आहे आणि कुणासमोर बोलते आहे. आबांसमोरसुद्धा तू इतकी चुरूचुरू बोलते. तुझी ही पद्धत तुझ्या घरी इथे चालणार नाही. इथे राहायचं असेल तर मर्यादा सगळं पाहायचं आणि बोलताना विचार करून बोलायचं. तेव्हा कलाही म्हणते ताई तू एक्सरसाइज करते तेही अशा उड्या मारत. एखाद्या अडाण्यालाही कळेल की दिवस असताना अशी एक्सरसाइज करायची नसते आणि तू कशी करतेस ग असं म्हटल्यानंतर लगेच नाही ना तिच्यावरती उद्धटपणे बोलते तू गप्पच राहा. आणि मग रोहिणी बोलू लागते की काही झालं की लगेच सगळेजण माझ्याकडे पाहतात. आबा तिला बोलू लागतात तू तुझ्या सुनाला शिकवायला हवं. ती बालिश आहे पण तू तर समजदार आहे ना. तुला कळायला हवं की तू तुझ्या सुनाला आत्ता दिवस असताना काय करावं काय करू नये हे सगळं समजून सांगावं. आता ही तुझी जबाबदारी. तिचं काय आहे ते सगळं पाहणं. आणि मग लगेच रोहिणी आबांवर चिडते. काही झालं की माझ्यावरतीच येतं. मी काय करू ह्या सगळ्यामध्ये. मला हिच्याशी काही घेणं देणं नाही. आबा तिला म्हणतात तुझ्या मुलाचा वंश तिच्या याच्यात वाढतोय पोटात. ते तुझं घराण्याचं वारस ठरणार आहे. तेव्हा त्याची काळजी तुम्ही घ्यायला नको. हे सगळं आबा बोलत असताना लगेचच तिथं आद्वेकही बोलू लागतो. खरं तर हे सगळं राहुलची जबाबदारी आहे. राहुलने तिचं काय हवं नको सगळं पाहायला हवं. त्या दिवशीही तिला गोळ्या घ्यायच्या होत्या. ती स्वतः एकटी गोळ्या घ्यायला गेली आणि राहुल तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ही त्याचीही चूक आहे. राहुल मी तुला सांगून ठेवतो. तेव्हा राहुल तोंड खाली करून ऐकत असतो आणि म्हणतो की तू इथून पुढे तिची काळजी घ्यायला हवी. हॉस्पिटलला जाणं, तिच्या गोळ्या, तिचं डाईट सगळं काही तू काळजीपूर्वक करायचं. आणि ह्या घरात तुमच्या दोघांमुळे किंवा तुझ्या बायकोमुळेही काही तमाशा झाला आणि आबांना त्रास झाला तर मला चालणार नाही. हे बोलल्यानंतर आबा म्हणतात चला आपली नाश्ता करायची वेळ आहे. आपण सगळेजण नाश्ता करायला जाऊया. सगळेजण खाली जात असताना कला मात्र तिथेच थांबते. कला मागे वळून पाहते तर तिच्या ताईचं चेहऱ्याकडे. ताईचं नक्की काहीतरी चालू आहे. तिच्या डोक्यात काय चाललं आहे नक्की हे आता तिला कळेना. प्रेग्नन्सीत एखाद्या अडाणी बाईलाही कळेल काय खावं काय करावं. माझ्या ताईलाच कसं ते कळत नाही. मग पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार काजल तिच्या पहिल्या जॉबला आणि पहिल्याच दिवशी गेलेली असते आणि सरांना म्हणते सर आले मी, सांगा कुठे कुठे डिलिव्हरी वगैरे करायची आहे. तेव्हा सर तिला म्हणतात की हे तुझं ते आहे ना टोपी वगैरे ती सरळ करायची, सरळ घालायची, एकदम गुंडासारखं वागायचं नाही. आणि दुपारनंतर ऑर्डर चालू होतात. एवढ्या सकाळी होत नाही. तेव्हा तू एक काम कर, इथली सगळी साफसफाई कर, बॉक्सेस वगैरे व्यवस्थित मांड आणि तुझी बॅग व्यवस्थित भरून ठेव. सगळं काम तिला सांगतात. तिला कसं तरी वाटतं की मी इथं डिलिव्हरी बॉयचं काम करायला आले, सरांनी मला थेट साफसफाईच करायला लावली. पण ठीक आहे सर, कामाला लाजायचं नाही म्हणत ती लगेच कामाला लागते आणि तिथनं साफसफाई करायला झाडू केर भरणं सगळं घेऊन येते. तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा घरी आई तिला झाडू मारायला सांगते. तेव्हा ती म्हणते हे काम करायला माझा जन्मच झालेला नाही. मी एकदम वेगळंच काहीतरी करणार माझ्या आयुष्यात असं म्हणत तिच्या आईला ती काम करणार नाही म्हणून स्पष्ट सांगते आणि झाडू तिच्या आईच्या हातात देते. ते सगळं तिच्या डोळ्यापण पुढून झर जात असतं. आपण घरात कसं वागलो ना, आज आपण काय काम करतोय हे तिचं बोलणं चालू असताना तिथे सोहम येतो. सोहम तिला म्हणतो की इथेही कचरा आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये साफसफाई व्यवस्थित केली जात नाही. लगेच त्याच्यावरती ती धावून जाते. अय इथे व्यवस्थित बस, गपचूप बस, तुझं तोंड वाजवू नको. आणि हे म्हटल्यानंतर तिथले तिचे सर लगेच उभे राहतात
की कस्टमरसोबत उलटूनपर्यंत बोलायचं नाही. पण सोहम त्याला खुणवतो की आमच्या दोघांमधलं ते बोलणं आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. मग ते सर बोलतात ठीक आहे, आणि मग ते त्यांचं काम करत टेबलवरती बसलेले असतात. दोघांमध्ये तिथे वाद चालू असतो की मी काहीही करेल, तुला काय करायचं आहे. सोहम तिला समजवत असतो, मी तुझ्यासाठी याच्यापेक्षा बेटर जॉब शोधला आहे, तू माझ्यासोबत चल, इथे काम नको करू. तेव्हा ती म्हणते नाही मी इथेच करेल. मग तिला तो चिडवत असतो, चल इथली साफसफाई बाकी, तिथे धूळ दिसते, असं सगळं तिला सांगत असतो. तेव्हा तिला म्हणतो मी सांगतोय म्हणून तरी ऐक, मी चांगला जॉब तुझ्यासाठी शोधला आहे, याच्यापेक्षा बेटर आहे. तेव्हा ती म्हणते तू चांदेकर आहे आणि चांदेकरांची मदत आम्ही घेणार नाही. ते चांदेकर मदत देतात आणि नंतर टोमणेही मारतात. माझ्या ताईला तुमच्यामुळे टोमणे बसलेले मला चालणार नाही, तुमची मदतही नको आणि कुठल्याही प्रकारचा तुमची सहानुभूतीही नको, त्याच्यामुळे माझ्या ताईला त्रास होईल. मी माझं काम माझ्या पद्धतीने व्यवस्थित करत आहे, असं म्हणत ती तिचं काम करत असते. इकडे अद्वैत त्याच्या लॅपटॉपवरती सकाळी सकाळी डिझाईन बघत असतो. 5 डिझाईन रात्री मागवल्या होत्या, त्या सकाळी पोहोचल्या, पण नेमकं त्याच वेळेला कम्प्युटरचं चार्जिंग संपते. मग तो चार्जरची कॉर्ड शोधत असतो, त्याला ती काही त्याच्या ड्रॉवरमध्ये सापडत नाही. इकडे तिकडे शोधू लागतो. नक्कीच हे गडबड घोटाळा कलाबाईचं काम असणार, तिलाच कुठेतरी काहीतरी उचपत करायचे असते आणि ते ठेवायचं असतं. तिने कुठे ठेवलं आहे म्हणून तो शोधाशोध सुरू करतो. कुठल्याही ड्रॉवरमध्ये भेटला नाही, मग तो त्याच्या कपाटात शोधायला जातो. कपड्यांच्या आडगळीच्या ठिकाणी त्याला ते दिसतं. हिची अक्कल पाहिली ना, कपड्यांमध्ये कोणी कॉर्ड आणून ठेवतं का चार्जिंगची, म्हणून तो बडबड करू लागतो. आणि ते कॉर्ड ओढल्यानंतर त्याच्या वायरीच्या धक्क्याने काही पेपर खाली पडण्याच्या स्थितीत असतात. तो लगेच ते पेपर बघायला घेतो. अरे च्या, हे तर डिझाईनचे पेपर, पण हिच्याकडे ही डिझाईन कुठून आली म्हणून तो पाहू लागतो. त्याची चार्जिंग लॅपटॉपला करतो आणि लगेचच वायर वगैरे जोडल्यानंतर ते पेपरही तो घेऊन येतो. त्या पेपरमधली डिझाईन आणि आज पाठवलेली सानिकाची डिझाईन हे दोन्ही सेम आहे. याचा अर्थ सानिकाची ती मैत्रीण जी इथे काम करू शकणार नाही, तिच्या घरच्यांना तिने काम केलेलं चालणार नाही, म्हणजे ती मैत्रीण नक्कीच कला आहे. आता हे सत्य कळलेलं आहे अद्वैतला, पण तिला तो लगेच सांगणार नाही. ती येत आहे याची चाहूल लागताच तो पटकन ते पेपर जिथे होते तिथे नेऊन ठेवतो. कपाटाचा दरवाजा लावून असा उभा राहतो जणू मी काही केलंच नाही. कला म्हणते हा किती विचित्र आहे, असं काय बघतोय माझ्याकडे. मग त्याला म्हणते काय रे, काय झालं आहे, असं का पाहतोय माझ्याकडे, आणि मला खाऊन घेणार का काय. तेव्हा तो म्हणतो खाऊन नाही घेणार, वेळ आल्यावर तुला सांगतो मी तुझं काय करणार, असं तिला तो बोलू लागतो. ती म्हणते म्हणजे काय. तो म्हणतो थांब गं, वेळ येऊ दे मग मी तुझ्याशी बोलतो. त्याला वाईट वाटत असतं की तिने आत्ताही माझ्याशी खोटेपणा केलेला आहे आणि हे गुपचूप काम करत आहे, पण आता त्याला रंगे हात पकडायचा आहे तिला. इकडे कला म्हणते याचं झालंय, बिनसले काय, माझ्याशी असं का बोलतोय तो. इकडे नयनाबाईला राग आलेला असतो, कारण घरातल्या सगळ्यांनी तिला रागवलेलं असतं एक्सरसाइज करण्यावरून. अगं दिवस असताना कोणी एक्सरसाइज करतं. ठीक आहे चला, तिच्याशी बोलण्यासाठी राहुल तिथे येतो आणि तिच्याशी गोड गोड बोलू लागतो. खरंच तू खूप सुंदर आहे, मी ज्या दिवशी तुझ्या प्रेमात पडलो पहिल्या क्षणी पाहताच मला तुझं ते सौंदर्य आवडलं, तुझे केस, तुझे डोळे, तुझी स्किन, तू किती फिट अँड फाईन, तुझं ते फिगर, ते सगळं काही, ते क्षण ते माझ्या आजही डोळ्यासमोरून जात नाही. तू खूप सुंदर दिसत होती त्या क्षणाला, म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. असं सगळं काही तो तिच्याशी गोड बोलत असतो. आता त्याचा हेतू एवढाच की काही करून नयनापासून पिछा सोडायचा. एकदम बिंडोक बाई आहे, तिला कळत नाही प्रेग्नन्सीमध्ये एवढ्या मारल्या तर तिचं बाळ जिवंत राहणार नाही. मला काही करून तिचं बाळ गेलं आणि तीही माझ्या आयुष्यातनं गेली पाहिजे, म्हणून तो आता तिच्याशी गोड गोड बोलून वागून तिच्याकडनं पिछा सोडवायचा विचार करतो. इकडे काजलचा पहिला दिवस, खूप काम करत असते बिचारी जॉबवरती. आता ती सरांजवळ जाते, सरांना म्हणते सर आता कुठली डिलिव्हरी करायची मला सांगा. तेव्हा सर म्हणतात तुझ्या मोबाईलवरती मी आता 2 डिलेवरी सांगत आहे, त्या दुपारच्या करायच्या आहे आणि प्लीज त्या मला योग्य वेळेत करून दाखव. मी पुढे ठरवतो मग तुला किती द्यायच्या डिलेवरी करायला. जितक्या जास्त डिलेवऱ्या तू करशील तितके जास्त पैसे तुला मिळणार, असं सगळं सर तिला सांगत असतात. आणि मग हे सगळं सोहम लांबून बघत असतो, ऐकत असतो. ती डिलेवरी करायला निघून जाते. तो गुपचूप त्या मागे लपलेल्या बॅनरमधनं येतो आणि तो सरांजवळ जातो. सरांना म्हणतो सर जितक्या डिलेवऱ्या केल्या तितके पैसे तिला मिळतील ना. सर म्हणतात हो, आमची पॉलिसी तर तीच आहे,
पिझ्झा बॉय डिलेवरी करणार तितके पैसे त्याला मिळणार. मग सोहम म्हणतो, माझ्या 10 डिलेवरीज आहे, त्या तुम्ही फक्त इलाज द्यायच्या तरच मी तुम्हाला त्या करायला देईन. सर म्हणतात, आम्हाला काय डिलेवरीज पोचवायची पैसे मिळवायचे, ते कोणाकडे कसे कुठून आम्हाला काय घेऊन देणं, तुम्ही सांगताय म्हणून मी तिलाच त्या 10 डिलेवऱ्या वगैरे देईल करायला. तेव्हा तो सगळी डिटेल त्यांच्याकडे देतो आणि ह्या 10च्या 10 पिझ्झाच्या डिलेवऱ्या काजलकडेच द्यायच्या करायला असं सोहम सांगतो. पुढे रात्र झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर सगळेजण झोपी जातात. कला ही कानोसा घेत असते. कलाला डिझाईन बनवायच्या असतात, पण सोहम तिथे असतो. आदिवेकला झोपलेलं पाहून ती अलगद त्याच्याकडे डोकावून पाहते आणि मग बघते तो झोपलाय की नाही. गाढ झोपेमध्ये हळूच तिचा मोबाईल उचलते आणि आदिवेककडं पुन्हा एकदा वळून पाहते. आदिवेक गाढ झोपेत आहे हे पाहताच ती तिची ड्रॉइंगचे पेपर्स, पेन्सिल सगळं काही घेते आणि हळूहळू कुणालाही कळणार नाही अशा आवाज न करता ती खाली हॉलमध्ये जाते. हॉलमध्ये जाऊन इकडे तिकडे कानोसा घेते, कोणी आलं आहे का, कोणी पाहतं आहे का. मग ती सोप्यावरती जाऊन बसते. या आदिवेकपासून काही लपून छपून करणं शक्य नाही. तो खूप अलर्ट झाला आहे. आजकाल मला खूप प्रश्नही विचारायला लागला आहे, म्हणून कलाला टेन्शन आलेलं असतं. आता तिला त्या डिझाईनही बनवायच्या असतात. त्याप्रमाणे ती तिचं काम सुरू करते. डिझाईनची सुरुवात केलेली असते तिने. एक पेजवरती ती डिझाईन काढत जाते आणि इकडे आदिवेक वाट पाहत होता तिची खाली जाण्याची आणि त्यानुसार ती गेल्यानंतर उठतो. ही माझ्यापासून काय लपवते, आज मी शोधूनच काढणार असा विचार करत तो हळूहळू तिचा पाठलाग करायचा ठरवतो. कला बिचारी आपली छान डिझाईनच्या विचारात असते आणि काय डिझाईन बनवावं म्हणून ती विचारच करत असते. तितक्यात तिथे आदिवेक हळूहळू पायऱ्यांवरनं उतरत तिच्या मागे जातो आणि कलाचं लक्ष नसतं. ते अजूनही पेपरवर काय करावं म्हणून सुचत नसतं, विचार करत असते. तितक्यात तिथे तिच्याजवळ जाऊन भॉ असा आवाज करत तिला दचकवतो आणि लगेच तिला म्हणतो, काय करतोय तू. तेव्हा ती म्हणते, किती घाबरले मी. तो म्हणतो, तू चुकीचं काम करत नाही, मग घाबरली कशाला. जे चुकीचं काम करतात ते घाबरतात, तू काय करते. तेव्हा ती म्हणते, पावसाळा आला आहे, मग मला झोपही येत नव्हती, म्हटलं पेपर घ्यावा आणि होड्या बनवावा म्हणजे पाण्यात सोडायला, तुला पण बनवून देऊ. तेव्हा तो म्हणतो, हे काय मूर्खपण आहे, मी तुला विचारलं तू काय करते. तेव्हा ती म्हणते, अरे मला झोप येत नाही म्हणून ठरवलं की काहीतरी करूया, मग माझं ड्रॉइंग करते, मला आवडतं ड्रॉइंग करायला. तो म्हणतो, इतकी वर्ष झाली कधी ड्रॉइंग केली नाही, आजच बरी करावं वाटते. तेव्हा ती म्हणते, तुझ्यासाठी पण करून देऊ 2-3 होड्यांची ड्रॉइंग, जा रे जाऊन झोप, मला नाही येते, तू तरी झोप असं म्हणत त्याला ती काढून देते. हा खूप शहाणा झाला आहे असंही ती विचार करते. इकडे आदिवेक पुढे जातो. पुढे जाऊन पुन्हा अलगद पायांनी पायऱ्या उतरून खाली येतो. ही खूप शहाणी झाली आहे हां. सगळे पेपर लपवून ठेवले आणि मला कोरा पेपर दाखवला, पण ही काय करते ते पाहिल्याशिवाय मी आज जाणारच नाही म्हणत तो पुन्हा तिच्याजवळ येतो. तिच्याजवळ येऊन उभा राहतो. काय करते तू, मला दाखव ना. ती म्हणते, काय करायचं तुला, मी काय दाखवू, तू जा ना, तुझं जाऊन झोप ना. पण तो म्हणतो, नाही आज तू काय करते मी पाहिल्याशिवाय इथून जाणार नाही. कलाला टेन्शन येतं. मग कला म्हणते, ठीक आहे बस इथं, तुला बसायचं असेल तर. मग तो तिला म्हणतो, बघू तू कोणती ड्रॉइंग काढते. तर ती त्याला दाखवत नाही. काय तुला काय गरज आहे माझ्या ह्याच्यामध्ये नाखू बसण्याची, तू तुझ्या कामाशी काम ठेव ना. तेव्हा तो तिला चिडवू लागतो. तेव्हा ती म्हणते, तू मला काल बोलला होतास, बघ ही किती सुंदर डिझाईन्स आहे, तू काय अशी डिझाईन बनवू शकणार नाही. एक प्रकारे तुम्हाला चॅलेंजेस दिला आहे आणि तो चॅलेंज आता तू स्वीकारला आहेस का असा आदिवेक विचारतो. मग ती म्हणते, हो मीही ठरवलं छान डिझाईन बनवायच्या आणि तुला दाखवायच्या. तो म्हणतो, ठीक आहे दाखव काढून. मग ती डिझाईन काढू लागते. एकदम घाणेरडी डिझाईन काढते आणि त्याच्या हातावर नेऊन ठेवते. बघ मी अशी डिझाईन काढली. मग तो चेक करतो, अशी गच्चाळ. मग ती म्हणते, बघ मला जमत नाही डिझाईन, मी तुला चॅलेंज तर केलं होतं, माझ्या डोक्यात तेच येत होतं म्हणून मी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला, पण मला ते काही जमत नाही. आदिवेक म्हणतो मनातली मनात, ही खूप शहाणी आहे, मला वेड्यात काढत आहे, नक्कीच हिचे काहीतरी वेगळे प्लॅन आहे, मला इथून ती घालवत आहे. पण मीही हुशार आहे, मी एक ना एक दिवस तिला रंगे हात पकडणार म्हणजे पकडणारच. इकडे कला त्याला समजवत असते की तू सांगितलं म्हणून मी डिझाईन बनवलं, पण मला काही जमत नाही, चला आपण जाऊन झोपून घेऊया. दोघंही जातात रूममध्ये झोपायला. दुसऱ्या दिवशी सकाळी नैनाला कला दुधाचा ग्लास भरून देते. ती म्हणते, मी डायटिंगवरती आहे, मी असलं काही हेवी खाणार नाही.
तेव्हा ती म्हणते अगं तुला दिवस आहे, दिवस असताना असं हेल्दी खायचं असतं. आबाही म्हणतात हो बरोबर बोलती कला. तेव्हा ती म्हणते नाही मी हे काही खाणार आहे नाही, पिणार आहे नाही. तितक्यात कला म्हणते ताई तुला आता 4था महिना लागणार, तुला सोनोग्राफी करावी लागणार, आपण डॉक्टरकडे जाऊया का? तेव्हा ती म्हणते नाही मी माझ्या डॉक्टरकडेच जाईल. आबा म्हणतात आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊया. तेव्हाही ती नकार देते, मला माझ्या डॉक्टरवरच विश्वास आहे, मी कुठल्याही दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार नाही. आता कलाला ही खटकी पडली आहे, ही चांगला एवढा मोठा डॉक्टर आहे तरी त्याच्याकडे जायला तयार नाही. नक्कीच नयनाताईच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत आहे. आता हे काय शिजते याचा विचार कला करत आहे. ती लवकरच शोध लावणार. पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.